प्रेषित मुहम्मद पैगंबर यांच्या मृत्यूनंतर इस्लाम धर्मात मोठी फूट पडली। इस्लामचा राज्यकर्ता कोण असेल असा वाद सुरू झाला। त्यातूनच युद्ध झालं आणि दोन वेगळे गट पडले, शिया आणि सुन्नी। दोन्ही गटांच्या दोन वेगवेगळ्या विचारधारा बनल्या आणि या दोन्ही गटांचं रूपांतर नंतर दोन पंथामध्ये झालं, शिया पंथ आणि सुन्नी पंथ। आज हे दोन्ही इस्लामिक पंथ एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत। पण का त्यांचे विचार एकमेकांशी का जुळत नाहीयेत आणि काय होता त्यांच्यातला वैचारिक संघर्ष, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहत आहात लगावबत्ती। इसवी सन 632 मध्ये पैगंबरांचा मृत्यू झाला आणि त्यांच्यानंतर त्यांच्यासारखाच सर्वांना प्रिय असा पुढारी नेमणं इस्लाम धर्माला गरजेचं होतं। पण यावरून काही मतभेद सुरू झाले मुहम्मद पैगंबरांचे वंशज आणि त्यांच्या अनुयायांमध्ये। पैगंबरांना मानणाऱ्या काही लोकांना असं वाटत होतं की त्यांच्या वंशजांनी राज्यकर्ता व्हावं, तर काहींना असं वाटत होतं की त्यांच्या अनुयायांनी म्हणजेच जो पात्र असेल त्याने पैगंबरांची जागा घ्यावी। असे दोन वेगवेगळे मतप्रवाह तयार झाले होते। काहींचं असं म्हणणं होतं की पैगंबरांचे पहिले अनुयायी, सहकारी, अनुभवी अशा अबू बकर यांना खलिफा करावं, तर इतरांना वाटत होतं की पैगंबरांचा जावई अली यांना खलिफा करावं। खलिफा म्हणजे उत्तराधिकारी, पण यातून तोडगा काही निघत नव्हता। वाद वाढतच गेला। जे अबू बकर यांचे पाठीराखे होते ते सुन्नी झाले आणि जे अली यांचे पाठीराखे होते ते झाले शिया। शिया या शब्दाचा अर्थ अलीचा पक्ष असा होतो, तर सुन्नी या शब्दाचा अर्थ मुहम्मदच्या मार्गाचे अनुयायी असा होतो। आता शिया आणि सुन्नी असे दोन गट पडले असले तरी खरा वाद हा दोन व्यक्तीतच होता, मुहम्मद पैगंबरांचा जावई अली आणि पैगंबरांचे सासरे अबू बकर या दोघांमध्ये। दोन्ही पैगंबरांचे नातेवाईक होते। पैगंबर जेव्हा शेवटची हज यात्रा करत होते तेव्हा त्यांनी केलेलं एक विधान कायम आठवलं गेलं होतं, ते म्हणजे मैं जिसका मौला अली भी उसका मौला। या वाक्यावरूनच सर्वांनी अलीला इस्लाम धर्माचा उत्तराधिकारी असं गृहीतच धरलं होतं। पण प्रत्यक्षात मात्र जेव्हा मुहम्मद पैगंबरांचा मृत्यू झाला आणि खिलाफत म्हणजेच उत्तराधिकारीच्या वादाला सुरुवात झाली तेव्हा अबू बकर हा इस्लामचा पहिला खलिफा झाला। काही मंडळींनी अलीला खलिफा मानून अबू बकरला विरोध केला होता। इकडे अलीची लोकप्रियता वाढतच गेली होती, कारण लोकांनी पैगंबरांनी केलेले ते विधान लक्षात ठेवलेलं होतं। खलिफा म्हणून त्यांना अली हाच हवा होता। अलीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे आपल्याला पायउतार व्हावं लागतंय की काय अशी भीती अबू बकरला मनामध्ये वाटू लागली होती आणि त्याच भीतीतून त्याने अलीच्या घराला आग लावली। अलीच्या बायकोचा या आगीत मृत्यू झाला। अबू बकर नंतर बऱ्याच जणांना असं वाटत राहिलं की अलीला खिलाफत मिळेल, पण तसं काही झालं नाही। अबू बकर नंतर उमर, उस्मान म्हणजेच हजरत अली हे खलिफा राहिले। पैगंबरांचा जावई अली हा खलिफा बनण्याच्या तयारीत होता, कारण अनेक लोक त्याच्या सोबत होते। पण मुहम्मद प्रेषितांच्या पत्नीने म्हणजेच आयशाने सुद्धा अली विरुद्ध युद्ध पुकारलं होतं, पण यामध्ये तिचा पराभव झाला। अलीचा विजय झाला। जंग ए जमल म्हणून हे युद्ध ओळखलं जातं। त्यानंतर अनेकांनी अलीच्या विरोधात युद्ध पुकारलं। तो खलिफा झाला नव्हता, पण लोक त्याच्या सोबत होते, त्यामुळेच सिरियाचा राजा मुआविया यानेही अली बरोबर युद्ध केलं। त्यावेळी मात्र अली हरला। त्या युद्धाच्या काही दिवसांनीच नमाज अदा करत असतानाच अलीची हत्या करण्यात आली। इसवी सन 661 मध्ये अलीच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हसन बिन अली सोबत मुआवियाच्या मुलाचं म्हणजेच यजीद बिन मुआवियाचं युद्ध झालं। त्यामध्ये अलीच्या मुलाचाही मृत्यू झाला। हे युद्ध इराकमधल्या करबालामध्ये होतं, त्यामुळेच त्याला जंग ए करबाला असं म्हटलं जातं। खिलाफतसाठी जवळपास 5 वर्ष दोन्ही पंथांमध्ये घनघोर युद्ध झालं। त्यानंतर अलीच्या वारसांना खलिफा बनण्याचा कायदेशीर अधिकारच नाकारण्यात आला होता। अलीसोबत लढणारे हे सर्व लोक सुन्नी पंथाचे होते आणि अली हा शिया पंथाचा होता। अलीने स्वतःहून कधीच कोणासोबत युद्ध पुकारले नाही, त्यामुळेच आज शिया पंथ म्हणजे मवाळ, अहिंसक असं मानलं जातं आणि सुन्नी त्या मानाने आक्रमक मानले जातात। आणि शिया पंथ अलीच्या आठवणीत जंग ए करबालाचा दिवस आजही हौतात्म्याचा दिवस किंवा मोहरम करबाला म्हणून पाळतात। शिया आणि सुन्नी या दोन्ही पंथाच्या विचारधारा वेगवेगळ्या असल्या तरी दोन्ही पंथ इस्लामच्या मूल्यांना मानणारे आहेत। फक्त इस्लाम धर्माविषयी श्रद्धा व्यक्त करण्याचे दोन्ही पंथाच्या पद्धती मात्र वेगवेगळ्या आहेत। त्यांचं कुराण, नमाज पढण्याची पद्धत, पेहराव, सण वेगवेगळे आहेत। शिया संप्रदायामध्ये बोहरी, खोजा, इस्माइली हे उपपंथ आहेत, तर सुन्नी पंथामध्ये हानफी, हनबली, शाफी, मालकी, देवबंदी आणि बरेलावी हे उपपंथ निर्माण झालेले आहेत। शिया महिलांचा बुरखा हा रंगीबेरंगी असतो आणि सुन्नी महिलांचा बुरखा हा काळा असतो। मोहरम हा सण दोन्ही समाजामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने
साजरा केला जातो। आज जगातल्या एकूण मुस्लिम लोकसंख्येपैकी 80 ते 90% लोकसंख्या ही सुन्नी आहे। मध्य पूर्वेत इजिप्त, जॉर्डन आणि सौदी अरेबियामध्ये मोठ्या प्रमाणात सुन्नी समुदाय आहे, तर शिया हे सर्व मुस्लिमांपैकी सुमारे केवळ 10%च आहेत। जागतिक स्तरावर त्यांची लोकसंख्या 154 ते 200 कोटींच्या दरम्यान आहे। इराण, इराक, बहरीन, अझरबैजान आणि येमेनमध्ये शिया मुस्लिम बहुसंख्य आहेत। अफगाणिस्तान, भारत, कुवेत, लेबनॉन, पाकिस्तान, कतार, सिरिया, तुर्की, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातीमध्येही मोठ्या प्रमाणात शिया समुदाय राहतो आणि जिथे शिया मोठ्या प्रमाणात आहे तिथे सुन्नी मुस्लिम अलतकया करून राहतात, म्हणजे स्वतःची ओळख लपवून राहतात। तर इकडे जिथे सुन्नी मोठ्या प्रमाणामध्ये आहे तिथे शिया समुदाय गरीब प्रमाणात आढळतो। दोन्ही पंथामध्ये आजही मोठ्या प्रमाणात संघर्ष पाहायला मिळतो। सुन्नीच्या रूढीवादी राजवटीला खालसा करण्याचा शिया क्रांतिकारी संघटना सतत प्रयत्न करत असतात, त्यासाठी कार्यरत असतात। कित्येक शतकांपासून सुरू असलेला हा संघर्ष अजूनही तसाच आहे, त्यांच्यात मिलाप झालेला नाहीये। तरीही इस्लामच्या शिकवणुकीला मानणारे, पैगंबरांचा संदेश मानणारे लोक या दोन्ही पंथांच्या पलीकडे जाऊन प्रेषित मुहम्मद म्हणतात त्याप्रमाणे मानवतेला मानत असतील असं आपण म्हणू शकतो। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आमच्या लगावबत्ती या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।